नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपण आषाढी एकादशी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ आहे मुक्ताई ड्रेसचा. तर मैत्रिणींनो, तुमच्याही लेकीला मुक्ताई बनवायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, हा ड्रेस बनवण्यासाठी आपण इथे एक साडी घेतलेली आहे आणि बघा, सुंदर अशी ही लायनिंगची साडी आहे आणि त्यासाठी 2 मीटर असा अस्तर घेतलेला आहे. तर बघा, साडीचा पदर आणि ब्लाऊज पीस आपण इथे वेगळं करून घेऊयात. तर तुमच्या घरात एखादी साडी असेल, तुम्हाला त्याचा ब्लाऊज व्यवस्थित येत नसेल. आता बऱ्याच जणीच्या काठपदरच्या साडी आहेत आणि पहिले ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, तर त्याही साडीचा तुम्ही अशा प्रकारे सुंदर असा ड्रेस बनवू शकता आणि कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये सुंदर असा ड्रेस तयार करून तुमच्याही लेकीला तुम्ही खुश करू शकता. तर बघा, आता इथे पदर, नेसता पदर आणि ब्लाऊज पीस आपण इथे वेगळं करून घेऊयात, कारण ही नवीनच साडी आहे आणि मध्ये ज्या लाईनिंग आहेत तेवढ्यामध्येच आपण सुंदर असा हा ड्रेस तयार करणार आहोत. आता इथे कडेने आपण पदरही कट करून घेऊयात. तर आता ही साडी किती आहे तर ते मोजून घेऊयात, कारण तुम्हालाही अंदाज लागेल तर त्यासाठी. तर बघा, एक टेप आपण मोजून घेतलेला आहे आणि त्याच मापावरून आपण इथे डबल घडी करून घेऊयात. तर 3 ते 3.5 मीटर हा कपडा आहे. तर एवढ्याही कपड्याचा आपण घोळदार असा ड्रेस इथे शिवून घेणार आहोत. आता हा आहे 1 मीटरचा पदर, तर तो पदरही आपण इथे कट करून घेऊयात. ह्या पदरापासून आपण इथे ओढणी तयार करून घेणार आहोत. तर बघा, आता इथे हा पदर आपण वेगळा करून घेऊयात. आता पदर कट करून आपण इथे घेत आहोत. आता बाकी जी उरलेली साडी आहे तर ह्या साडीमध्ये आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. आता इथे 4 पदर आपण इथे घडी करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला इथे कट करायला सोपं जाईल. यासाठी घडी करताना व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे. मध्ये कुठेही कपडा दुमडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपण इथे घडी करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला अस्तरवर माप टाकायचं आहे. अस्तरची आपण इथे डबल फोल्ड अशी घडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला जेवढी उंची लागणार आहे तेवढी उंची इथे घ्यायची आहे. तर आपल्याला ड्रेसची पूर्ण उंची घ्यायची आहे 27 इंच. तर बघा, इथे आपण 27 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता इथे 2 इंच आपण वर नेपापट्टी लावणार आहोत. तर तेवढं थोडंसं आपण वाढीव ठेवूयात, कारण मापाचा परफेक्ट ड्रेस शिवला तर लगेच पुन्हा येणार नाही. तर त्यासाठी वरचं 2 इंच आपण एक्स्ट्राचं असं ठेवलेलं आहे. तर 27 इंचावर मार्किंग करून इथे सरळ रेष ओढून घेऊयात आणि बघा, आपला जो घेर आहे तर त्या घेराची अस्तरवर इथे आपण कटिंग करून घेऊयात. आता जिथे मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि इथे कुठेही एक्स्ट्राचं ठेवण्याची गरज नाही, कारण खालच्या साईडने काट असल्यामुळे आपल्याला कुठेही दुमडायचं नाही. तर त्यासाठी आपण जेवढी आहे तेवढीच उंची घेतलेली आहे आणि वरचा जो नेपा आहे तर तो कमी जास्तसाठी आपल्याला आहेच. तर बघा, आता इथेही आपण ही घडी करून घेतलेली आहे आणि ह्या घडीवर अस्तर ठेवून घ्यायचे आणि जशास तसे इथे कट करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटामध्ये आपल्याला इथे कटिंगसुद्धा आपली करून झालेली आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, ही ड्रेसची कटिंग आणि शिवण्याची पद्धत खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुंदर असा ड्रेस शिवा. तर बघा, आता ही कटिंग झालेली आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवून घेऊयात. तर आता आपल्याला वरचा जो टॉप आहे तर त्या टॉपची कटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे आपण डबल फोल्ड अशी घडी घेतलेली आहे आणि इथे 11 इंच उंची घेऊन आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आपल्याला तयार ब्लाऊज पाहिजे 10 इंच, तर 1 इंच वाढवून आपण इथे 11 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर गळ्याची रुंदी आपण 2 इंच घेतली आणि इथे शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. त्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 4.5 इंच. 4.5 इंचावर मार्किंग केली आणि बॉक्स तयार करून घेतला आणि त्यामध्ये इथे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. खालच्या साईडने थोडासा राऊंडमध्ये आकार देऊन घेतलेला आहे आणि आता जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर इथे गळा कट केलेला नाही, गळ्याला इथे थोडासा कट देऊन घेतला आहे आणि इथे जॉईंट आहे तोही आपण इथे कट करून घेतला आहे, जेणेकरून मागचा आणि समोरचा दोन्ही भाग वेगवेगळे होतील. तर आता इथे आपल्याला घ्यायचा आहे गळा. तर मागचा गळा आपण 6 ते 7 इंच घेऊया, कारण थोडंसं डीप गळा घेऊयात, जेणेकरून हा ड्रेस आहे तर तो खूप छान दिसेल यासाठी. वरच्या साईडने गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि खालच्या साईडने आपल्याला थोडासा डीप घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे 2.5 इंच घेतला आहे आणि इथे छानसा मटक्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, इथे मटका गळ्याचा आकार देऊन आपण इथे कट करून घेऊयात. आता इथे समोरचा गळा आपण कट करून घेऊया. तर बघू शकता सुंदर असा इथे आपण गळाही कट केलेला आहे. तर समोरचा गळा कट करण्यासाठी आपण 2.5 इंचावर मार्किंग केली, खाली 5 इंचावर मार्किंग केली आणि इथे चौकोनी गळा तयार करून घेऊयात, कारण ह्या ड्रेसला चौकोनी गळा खूप छान दिसतो. तर त्यासाठी आपण इथे चौकोनीच गळा करून घेऊया. तर बघा, इथे दोन्ही गळ्याची आपली इथे कटिंग झालेली आहे. आता आपल्याला इथे मेन कपडा आहे, त्या कपड्यावर आपण कट करून घेऊयात. त्याआधी आपल्याला समोरच्या साईडने थोडंसं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. 1 इंचावर मार्किंग केली आणि थोडंसं राऊंडमध्ये आकार दिला आहे आणि बघू शकता इथे सुंदर अशी ही डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. आता घ्यायचा आहे आपल्याला मेन कपडा आणि आता हा ब्लाऊजचा मेन कपडा आहे, तर तो कपडा घ्यायचा आहे आणि त्याचीही आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. तर बघा, एक फोल्ड आणि आता पुन्हा डबल फोल्ड अशी इथे घडी करून घ्यायची आहे. हा पीस थोडासा इथे गोळा झालेला आहे, पण आता सध्या माझी प्रेस चालू नव्हती त्यामुळे मी असंच ठेवलेलं आहे. आता एक घडी करून घेतली, त्यावर अजून दुसरी एक घडी करून घेतली आणि यावर आपण जो अस्तर कट केलेला आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं इथे अस्तर ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. साईडने एक्स्ट्राचा कपडा ठेवायचा आहे, जेणेकरून समोरचा आणि मागचा दोन्ही भाग ॲडजस्ट होतील. या पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर बघा, ब्लाऊजच्या मेन कपड्यावर आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायची आहे बाही कट करून. बाही कट करण्यासाठी इथे आपण रुंदी घेतलेली आहे 8 इंच आणि उंची घेतलेली आहे 7 इंच. तर रुंदी 8 इंच घेतलेली आहे, कारण आपल्याला इथे फुगाबाई बनवायची आहे. तर त्या प्लेट टाकण्यासाठी आपण इथे रुंदी एक्स्ट्राची घेतलेली आहे. त्यानंतर खाली आपण 5 इंचावर मार्किंग केली, वर 2 इंच आणि आडवं 2 इंच असं ह्या पद्धतीने मार्किंग करून आपण इथे फुगाबाईसाठी आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बघू शकता आपण इथे अस्तरवर बाही कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा, त्यावर ही बाही जशाच तशी ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, दोन्ही बाही आपण इथे व्यवस्थित ठेवून घेऊन दोन्ही साईडने बरोबर आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे आणि इथे कट करून घ्यायचं आहे. आणि बघा, इथे आपली बाहीसुद्धा कट करून झालेली आहे. आता मागची बाजू, समोरची बाजू आणि बाहीही आपली कट करून झालेली आहे. आता आपण इथे शिवून घेऊयात. तर बघा, सर्वात अगोदर आपण इथे स्कर्ट शिवून घेऊयात. तर बघा, स्कर्ट शिवण्यासाठी आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर इथे मोठमोठ्या आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला इथे 5-5 इंचावर पूर्ण कपड्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर ह्याच पद्धतीने आता इथे सर्व कपड्याला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग करून झाल्यावर आपल्याला एकसारख्याच इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. प्लेट टाकताना एकसारख्या प्लेट टाकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ज्या प्लेट आहेत तर त्या अगदी व्यवस्थित अशा येतील. तर बघा, आता आपण इथे पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. तर आता आपल्याला इथे एकसारख्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपण पहिली मार्किंग ही दुसऱ्या मार्किंगवर ठेवून घ्यायची आहे. परत आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहे जिथून मार्किंग केली आणि आपला जो प्लेट आहे तर ती फक्त 1 इंचाचीच पुढे येईल. या पद्धतीने आपल्याला सर्व प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. ह्या प्लेट टाकताना पुढच्या प्लेटचा जो कपडा आहे तर तो मागच्या 2 प्लेटमध्ये येईल. ह्या पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या ह्या प्लेट आहेत तर त्या एकसारख्याच येतील. यासाठी आपल्याला ह्या स्कर्टच्या फिनिशिंगसाठी एकसारख्या प्लेट देणं खूप गरजेचं आहे आणि कमी जास्त जर प्लेट दिल्या तर ती फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक प्लेट टाकून घ्यायच्या आहेत.
प्रत्येक मार्किंगवरच आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची आहे आणि प्लेट खालीवर होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आषाढी एकादशी निमित्त आपण हा सुंदर असा ड्रेस तयार केलेला आहे. तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि बघू शकता आपण इथे सुंदर अशा एकसारख्याच प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आणि स्कर्टला सुद्धा किती सुंदर असा लुक आलेला आहे. आता पूर्ण प्लेट टाकून झाल्यावर आपल्याला इथे अस्तर लावून घ्यायचं आहे. आपण इथे अस्तर लावलेलं नाही, आपण अस्तर कमी घेतलेलं आहे, तर त्यासाठी अस्तर लावताना आपल्याला नंतरच ते लावून घ्यायचं आहे. अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशा इथे प्लेट टाकून घ्यायच्या. प्लेट टाकताना एकसारखी मार्जिन ठेवून जर तुम्ही प्लेट टाकल्या तर अगदी व्यवस्थित अशा प्लेट बसतात आणि फिनिशिंगही छान येते. तर बघा, पूर्ण प्लेट टाकून झालेले आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. आपण शिवताना आपल्याला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यासाठी आपण शिवताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही किंवा एकसारखी शिलाई येणे खूप गरजेचं आहे. आता आपण इथे अस्तर जोडून घेऊयात. तर अस्तर जोडण्यासाठी आपण हा स्कर्ट उलट्या साईडने ठेवून घेऊयात आणि त्यावर अस्तर ठेवून इथे प्लेट टाकून घेऊयात. तर अस्तरला आपण 1 ते 1.5 इंचाच्या अशा प्लेट टाकून घेऊयात. तर बघा, या पद्धतीने एकदम वरच्या टोकाला आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. इथे प्लेट टाकताना खाली ज्या प्लेट आहेत तर त्या दुमडणार नाहीत याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, ह्याही प्लेट आपल्याला एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर अस्तर जास्त असेल तर तुम्ही इथे अस्तर प्लेट टाकताना जोडलं तरीही चालते. माझं अस्तर कमी होतं आणि माझ्याकडे साडीचा कपडा जास्त होता आणि मला बॉक्स प्लेट टाकून घ्यायच्या होत्या, तर त्यासाठी मी हे अस्तर नंतर जोडून घेते. तर तुम्हाला हा ड्रेस शिवण्यासाठी 2 ते 2.5 मीटर कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही छान असा ड्रेस शिवू शकता. तर बघा, आपला अस्तर जोडून इथे झालेला आहे. आता इथे आपल्याला वरचा जो नेफा आहे तर तो नेफा लावून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे दोन्ही साईडने थोडं थोडं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे, जेणेकरून धागेदोरे निघणार नाहीत यासाठी. आणि बघा, ही नेफापट्टी आपण 4 इंचाची घेतलेली आहे. आपली शिवून इथे 2 इंच तयार होते. साडीचा जो काठ आहे तर त्या काठापासून आपण इथे नेफापट्टी लावून घेणार आहोत. वरच्या साईडने काठ लावल्यानं अजून सुंदर असा लूक येतो, तर त्यासाठी इथे नेफ्याला आपण काठाचाच वापर केलेला आहे. तर दोन्ही बाजूनी ह्या पद्धतीने आपल्याला इथे दुमडून घ्यायचं आहे. बघू शकता, आपल्याला आता हा नेफा जोडताना आपल्याला इथे उलट्या साईडने लावून घ्यायचा आहे आणि सरळ बाजूने आपल्याला टाकून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून जो काठ आहे तर तो वरच्या दिशेने येईल यासाठी. तर बघा, इथे शिलाई टाकताना खाली ज्या प्लेट आहेत तर त्या दुमडणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. थोडी थोडी शिलाई टाकायची, खालच्या प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या, अजून थोडी शिलाई टाकायची. ह्या पद्धतीने आपल्याला हा नेफा लावून घ्यायचा आहे. आणि शिलाई टाकताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवूनच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी नेफापट्टी आहे तर ती खालीवर होणार नाही यासाठी. आता इथे किंचित आपला नेफा कमी होत आहे, तर त्यासाठी मी इथे एक प्लेट टाकून घेतली आणि शिलाई टाकून घेतली. तर बघू शकता, आता आपल्याला इथे वरच्या साईडने आपल्याला ही जी बॉर्डर आहे तर ती दुमडून घ्यायची आहे आणि खाली जी शिलाई आहे तर त्या शिलाईवर येईल ह्या पद्धतीनेच आपल्याला ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. समोरच्या साईडला इथे गच्च असं लॉक करून घ्यायचे आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून ह्या प्लेट आहेत तर त्या दुमडणार नाहीत याचीही काळजी घेऊन आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता, किती सुंदर अशा इथे आपल्या प्लेटही तयार झालेल्या आहेत आणि आपला स्कर्टसुद्धा खूप सुंदर असा तयार होणार आहे. रेडीमेड स्कर्टपेक्षाही सुंदर असा आपण घेरदार आणि बॉक्स प्लेट टाकून हा स्कर्ट तयार करून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, अगदी कमी खर्चामध्ये आणि 1 तासामध्ये तयार होणारा हा स्कर्ट आहे. तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. समोरच्या साईडने लॉक करून घ्यायचा आहे आणि बघू शकता, आपला फिनिशिंग सहित इथे नेफाही लावून झालेला आहे. आता आपल्याला इथे साईडने फिटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी अगोदर आपण
जो मेन कपडा आहे त्या कपड्यावरच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही साईडने अस्तर ठेवून आपण जो मधला मेन कपडा आहे तर त्या कपड्यावरच इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आणि खालच्या साईडने इथे लॉक करून घ्यायचे. आणि आता तो कपडा मध्ये टाकून द्यायचा आणि वर जो अस्तर आहे तर त्या अस्तरलाच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही खालची आणि वरची दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि वरच्या साईडने लॉक करून घ्यायचं आहे. आणि मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित बघा आपला इथे स्कर्टसुद्धा तयार झालेला आहे. हा स्कर्ट तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्कर्ट तर तयार झालेला आहे. आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ब्लाऊज. तर आता ब्लाऊज आपण कट करून घेतलेला आहे. तर तो ब्लाऊज आपण घेऊयात. उलट बाजू तपासून घ्यायची आहे. सरळ बाजूकडून इथे ठेवून घ्यायचं आहे. त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपण जसं ब्लाऊज जोडतोय त्याच पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. दोन्हीही शोल्डरला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाईल यासाठी. तर बघा, एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून जसा गळ्याचा आकार आहे सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. जिथे राऊंड आहे तिथे हात वळवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारल्याने आपल्या गळ्याचा जसा आकार आहे तसा व्यवस्थित असा आकार येतो आणि गळ्याची फिनिशिंगसुद्धा बिघडत नाही. त्यानंतर लगेच कमरेच्याही साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील. आता गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही आपण इथे कट करून घेतला आहे. त्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणंही खूप गरजेचं आहे. आता टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा कपडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपला हा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा टॉपही तयार होतो. तर बघा, ह्या पद्धतीने पलटवून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा, ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यावरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता, आपण कॅनव्हास पेपर न वापरता फिनिशिंगसहित तिथे गळ्याचा आकार तयार करून घेतलेला आहे. आता इथे शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित अशी इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. जिथे राऊंड आहे तर तिथे राऊंडमध्येच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. सावकाश आणि व्यवस्थित अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे आता शिलाई टाकून झालेली आहे. लगेच कमरेच्या साईडनेही आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आणि बघा, आपला मटका गळ्याचा सुंदर असा आकार आलेला आहे. तुम्हाला जर इथे कॅनव्हास पेपरचा वापर करायचा असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपरचा सुद्धा वापर करू शकता. आता लगेच साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचे. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता, आता इथे मागची बाजू तयार झालेली आहे. आता इथे मागचे जे टक्स आहेत तर ते टक्स खाली अर्धा इंच आणि वर निमुळता असे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडला एकसारखेच टक्स टाकून घ्यायचे. तर बघा, आता मागची बाजू आपली तयार झालेली आहे. लगेच आता आपण दुसरीही बाजू तयार करून घेऊयात.
समोरची बाजू तयार करण्यासाठी आपण इथे मेन कपडा आहे तोही सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. आता इथेही आपल्याला शोल्डरला टाचपिन लावून घ्यायचे आहेत आणि सेंटरला एक टाचपिन लावून घेऊयात जेणेकरून कपडा घसरणार नाही यासाठी. आता इथे चौकोनी गळा आहे तर चौकोनी गळ्याला इथे शिलाई टाकताना जिथे कोण आहे तर तिथे सुई खालीच ठेवून घ्यायची, टंचन उचलून घ्यायचं आहे आणि कपडा फिरवून घेऊन आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने शिलाई टाकल्यावर आपले जो गळ्याचे जे कोण आहे तर ते कोण अगदी व्यवस्थित येतात, तर त्यासाठी ह्या पद्धतीने शिलाई टाकणं गरजेचं आहे. आता लगेच खालच्याही साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट लागणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहेत. आता आपल्याला टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. आता हा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तोही आपण इथे कट करून घेऊयात. आणि आता इथे हा कपडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा आणि मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघा जिथे कोण आहे तर तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची, कपडा फिरवून घ्यायचा आणि पुन्हा शिलाई टाकून घ्यायची. आणि पुन्हा सरळ शिलाई टाकून घ्यायची. आता खालच्याही बाजूने लगेच आपण शिलाई टाकून घेऊयात. दाब शिलाई देताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आषाढी एकादशी निमित्त शाळेमध्ये कार्यक्रम घेतात तर त्या कार्यक्रमासाठी घालण्यासाठी हा ड्रेस खूपच छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनाही सहज शिवता येईल असा हा ड्रेस आहे. आता साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घेतले. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता आपण फिनिशिंग सहित आपण समोरची ही बाजू इथे तयार करून घेतलेली आहे. आता इथे समोरच्या साईडने टक्स टाकायचं तुमच्या आवडीवर आहे. टाकायचे तर टाकू शकता, नाही टाकले तरीही चालतात. आता इथे आपण बाही तयार करून घेऊयात. आपल्याला इथे फुगा बाही तयार करून घ्यायची आहे. इथे अस्तर सेंटरमध्ये कट करून घेऊयात. बाही सरळ ठेवून घेतली, त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि इथे बॉटमच्या साईडने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता पूर्ण बाजूने कडेकडेने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तर तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता ही बाही आपल्याला दुमडून घ्यायची आहे. सेंटरमध्ये कट देऊन घ्यायचा आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूने कट देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे 4-4 प्लेट टाकून घ्यायच्यात. तर सर्व प्लेट आपल्याला इथे एकसारख्याच टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे 2 प्लेट टाकून घेतल्यात. शिलाई टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला इथे 2 प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आता वरच्याही बाजूने आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. वरच्या बाजूने आपल्याला 3 प्लेट टाकायच्या आहेत. साईडच्या ज्या 2 प्लेट आहेत तर त्या समोरासमोर टाकून घ्यायच्या आहेत आणि सेंटरमध्ये अशा 3 प्लेट टाकून घ्यायच्यात आणि बघू शकता आपण सुंदर अशा इथे प्लेट टाकून घेतलेल्या आहेत.
आता समोरच्या साईडने आपल्याला इथे ऑरेंज कलरचा गोट टाकून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 1 इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे. एक साईड ही पट्टी आपल्याला इथे दुमडून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही खालच्या साईडने लावून वरच्या साईडने अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आता ही पट्टी आहे तर त्या पट्टीला एक साईडने आपण शिलाई टाकून घेऊयात, जेणेकरून ह्या पट्टीचे धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. आता ही बाहीच्या खालच्या साईडने ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, शिलाई टाकून झाल्यावर समोरच्या साईडने आपल्याला दुमडून अर्धा ते 1 इंच अशी ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, ह्या ऑरेंज कलरच्या पट्टीमुळे आपल्या बाहीला सुंदर असा लुक आलेला आहे. तर बघा, एक बाही तयार केलेली आहे. आता याच पद्धतीने आपण इथे दुसरी ही बाही तयार करून घेऊयात. आता इथे समोरची बाजू आहे तर त्या समोरच्या बाजूलाही आपण इथे खूप प्लेन दिसत आहे, तर त्यासाठी आपण इथे एक ऑरेंज कलरची पट्टी इथेही आपण एक लावून घेऊयात, जेणेकरून हा जो टॉप आहे तर त्या टॉपला अजून छान असा लुक येईल ह्यासाठी. तर बघा, आपण 1 ते 1.5 इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे. आता एक साईडने आपण इथे दुमडून घेतलेली आहे. दुमडून घेतलेली बाजू वरच्या साईडने आपल्याला इथे सेंटरमध्ये ठेवून घ्यायची आहे. खालच्या साईडने आपल्याला दुमडून घेऊन अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आता ही पट्टी लावल्यामुळे अजूनच आपल्या टॉपला सुंदर असा लुक आलेला आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता हा ग्रीन कलरचा गोट आहे तर तो गोटही आपण इथे गळ्याला लावून घेऊयात. तुम्हाला जर इथे लेस लावायची असेल तर लेस लावू शकता, पण माझ्याकडे सुंदर असा इथे गोट होता तर तो गोट मी इथे लावून घेते. तर त्याला खूप असा लावते वेळेस पिळा पडत आहे, तर हा पीळ व्यवस्थित करून आपल्याला इथे हा गोट लावून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. जिथे कोण आहे तिथे हा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. मशीन थांबवून घेऊन मी पुन्हा पुन्हा सांगते की जिथे कोण आहे तर तिथे आपल्याला सुई खालीच ठेवायची आहे आणि टंचन उचलून घ्यायचे, कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर शिलाई टाकून घ्यायची. ह्या पद्धतीने शिलाई टाकली तर आपला जो गळ्याचा कोन आहे तर तो अगदी व्यवस्थित येतो. तर बघू शकता इथे किती सुंदर असा लुक आलेला आहे. आता हीच गोटपट्टी आपण मागच्याही गळ्याला लावून घेऊयात. आता त्यानंतर साईडने आपण डबल टिप देऊन घेऊयात. लेस किंवा गोट लावताना आपल्याला डबल टिप देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येते त्यासाठी. तर बघा, आता मागच्याही गळ्याला इथे आपण लावून घेऊयात. तुमच्याकडे गोट नसेल तर तुम्ही नाही लावला तरी चालतो, लेस लावली तरी चालते आणि नाही लावली तरीही चालते. तर बघा, मागच्याही बाजूने इथे आपण गोटपट्टी लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राची गोटपट्टी कट करून घ्यायची आणि लगेच आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची. तर बघू शकता आपण इथे डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला इथे नॉट लावून घ्यायचे आहेत. तर इथे नॉट मी रेडीमेडच वापरत आहे. आता दोन्ही साईडला एकसारखी मार्जिन ठेवून आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे आहेत. नॉट लावून झाल्यावर आपल्याला इथेच कपड्याचे लटकन करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला इथे चौकोनी कपडा घ्यायचा आहे आणि त्याला एक त्रिकोण असं दुमडून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हा नॉट ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची.
तर बघा ह्या पद्धतीने इथे ठेवायचे. परत एकदा दुमडून घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडने दुमडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचे आणि इथे पलटून घ्यायचं आहे. बघू शकता आपण इथे सुंदर असं लटकन तयार करून घेतलेलं आहे. लगेच इथे दुसरंही लटकन आपण तयार करून घेऊयात. आता इथे दोन्ही लटकन आपले तयार करून झालेले आहेत. आता ह्या नॉटला आपण गाठ टाकून घेऊयात, जेणेकरून आपल्याला शोल्डर जोडताना अवघड जाणार नाही यासाठी. आता मागची बाजू आपली तयार झालेली आहे. आता समोरच्या बाजूलाही आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा अगदी छोट्या छोट्या प्लेट समोरच्या बाजूनेही आपण टाकून घेऊयात आणि त्यानंतर इथे शोल्डर जोडून घेऊयात. तर बघा शोल्डर जोडण्यासाठी आपण मागची बाजू सरळ ठेवून घेतलेली आहे आणि समोरची बाजू उलटी ठेवून घेतलेली आहे आणि इथे शोल्डरला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. आता एका बाजूला आपली शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आपल्याला इथे दुसऱ्याही बाजूला शिलाई टाकून घ्यायची. आता शोल्डर जोडून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे बाही जोडून. तर बाही जोडण्यासाठी आपल्याला इथे 3 प्लेट टाकल्या होत्या. तर सेंटरच्या प्लेटपासून आपल्याला इथे शिलाई टाकायला सुरुवात करायची आणि सेंटरची जी प्लेट आहे तर आपल्या शोल्डरच्या शिवणावर ठेवून घ्यायची आहे आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा आता लगेच इथे डबल टिप देऊन घ्यायची, पण मी इथे व्हिडिओमध्ये एकच टिप दाखवलेली आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ लांब होणार नाही यासाठी. आता दुसरी ही बाही आपल्याला त्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे. तर बघू शकता आपल्या इथे दोन्हीही बाही लावून झालेल्या आहेत. आता लगेच आपल्याला इथे फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर आता ही आपली फुगाबाई होती आणि लहान मापाची असल्यामुळे आपला कपडा कमी जास्त झालेला आहे. तर शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही बाजू व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि शिलाई टाकून घ्यायची आहेत. शिलाई टाकताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर इथे 3 ते 4 आपल्याला शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हा कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. कपडा सरळ करून झाल्यावर आपल्याला इथे एक लेस लावून घ्यायची आहे. आता ही मोत्याची लेस आहे, तर त्यासाठी इथे मी फिटिंग टाकून झाल्यावरच लेस टाकून घेते. तर बघा आता ही लेस कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यावरून टंचन जाणार नाही ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. अगदी सावकाश अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. वरचा जो कोन आहे तर तिथे मशीन थांबवायची आहे, टंचन उचलून घ्यायचं आहे आणि परत शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्यामुळे आपण जो आकार दिलेला होता तो आकार अगदी व्यवस्थित येईल यासाठी ह्या पद्धतीने इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राची लेस कट करून घेतली आणि इथे एक गाठ टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे मोती आहेत तर ते पडणार नाहीत यासाठी. आणि गच्च लॉक करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो आपला टॉपही तयार झालेला आहे आणि सुंदर असा लुक आलेला आहे. स्कर्ट आणि टॉप आपले दोन्हीही तयार झालेले आहेत आणि आपण फुगाबाई केलेली ती सुद्धा खूप सुंदर तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.
मैत्रिणींनो, हा ड्रेस 8 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी परफेक्ट मापाचा आहे. तुमची ही मुलगी 8 ते 10 वर्षाची असेल तर या मापाने ड्रेस शिवला तर अगदी परफेक्ट असा ड्रेस येतो. आणि त्यापेक्षा कमी वयाच्या असतील तर 2 ते 3 इंच कमी जास्त घेऊन तुम्ही सेम ह्याच पद्धतीने ड्रेस शिवला तरी ड्रेस परफेक्ट असा तयार होतो. तर बघा, आपला स्कर्टही सुंदर असा तयार झालेला आहे आणि नॉटसुद्धा टाकलेली आहे. पुन्हा भेटूया. धन्यवाद.